सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 12 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. चारूला पाहून लालिते खूप भडकलेली असते. ती म्हणते, तुला घरातून हाकलून दिलं होतं ना, विसरलीस का तू? परत कशाला इथं आलीस तुझं तोंड घेऊन? तोंड काळं कर पहिल्यांदा इथून. त्यावर उमाताई म्हणतात, थांबा लालिताई, अहो मीच बोलवले चारूला. मंजूताई आता म्हणतात, उमाताई हिला कशाला बोलवले इकडं, हिच्या येण्याने काय होणार आहे असं? त्यावर उमाताई म्हणतात, मंजू अगं, सगळ्या गोष्टींची उकल वेळच्या वेळी होणं खूप गरजेचं असतं. चारूला जे काही बोलायचं ते मी बोलेन नंतर, पण आधी गैरसमज दूर होणं आणि सत्य समोर येणं खूप गरजेचं आहे. हा, आणि बोल चारू, असे म्हणून चारूला विचारतात, मेघनाताईंना असं का तू म्हणालीस? कसले पुरावे, कोण आहे साक्षीदार तुझ्याकडे? पण मेघना मात्र तिचं पितळ उघडं पडू नये म्हणून सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, आता ही बोलणार आणि तुम्ही सगळे ऐकणार. हिनं तुमच्या घरात काय काय केले हे सगळं विसरलात वाटतं खोत परिवार तुम्ही. त्यात तुमची तरी चूक काय म्हणा. इथे माझ्याच मुलाने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ठरवलंय. नीरज, तू सगळ्यांसमोर माझा असा तमाशा करशील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अरे चारू धडधडीत खोटं बोलते. आणि चारू तू सांग, तुझ्याकडे कुठले आलेत पुरावे? हे बघ चारू, तू आधीच खूप चुका केलेत हं. आता कुठलीही चूक तुला खूप महागात पडेल. त्यावर चारू म्हणते, मेघनांटी, अहो तुमच्या सांगण्यावरून मी खूप चुका केल्या. चुका नाही तर गुन्हे म्हणा, गुन्हे केलेत. पण मी जे गुन्हे केलेत त्याची सुरुवात माझं श्रीनू असलेल्या प्रेमातून झाली. आणि तुम्ही जे केले ते निशीच्या आणि तिच्या घरच्यांवर असलेल्या तिरस्कारातून. आता मेघना मात्र खूप घाबरते आणि म्हणते, मी काहीही केलं नाहीये आणि असं काही बोलू नकोस. मी असं का करेन? हे सगळे खोत साक्षीदार आहेत. मी स्वतः माझ्या सगळ्या चुका कबूल करून निशीला सून म्हणून स्वीकारायला तयार झाले. रीतसर घरात येऊन मागणी घातली. मला मुलगी नव्हती, पण देवानेच माझ्या पदरात निशीला टाकलं. मग तिच्याबद्दल कसला आलाय तिरस्कार? तू का माझ्याबद्दल खोटं नाटं बोलायला लागली आहेस? दादा, तुम्ही कुठल्या मुलीवर विश्वास ठेवलाय? आणि उमाताईंनाही पटवून देऊ लागते की, उमाताई, तुम्हाला आठवते मी नांदिवली मधून जाताना तुम्हाला शब्द दिला होता. मी म्हणाले होते, मी माझी सून नाही तर मी माझी मुलगी घेऊन जाते. मग मी माझ्या निशीला त्रास का देईन? तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मेघनांटींचे सगळे बोलणे ऐकून चारू म्हणते, तुम्ही म्हणताय ना तुम्ही काहीच केलं नाही, मग तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? पुढे दादा चारूला विचारतात, हे सगळं तुला कसं ग माहिती? त्यावर चारू म्हणते, कारण दादा, माझ्या गुरु दुसरं तिसरं कोणी नसून या मेघना आंटीच आहेत. यांच्याच तालावर आधी लाली आत्या नाचत होत्या, पण त्यांना वेळीच शहाणपण सुचलं आणि मी मात्र मूर्खासारखी यात अडकले. यांच्या हातातलं बाहुले झाले होते अक्षरशः. मेघना आता परत चारूला धमकी देऊ लागते. ती म्हणते, चारू, याचे परिणाम खूप वाईट होतील हं. पुन्हा एकदा विचार कर बोलण्याआधी. त्यावर चारू म्हणते, मेघना आंटी, मला जे काही वाईट वागायचं होतं ना ते सगळं वागून झालंय आणि त्याची खूप मोठी किंमत सुद्धा चुकवलीये मी. आता मला कशाचीच भीती वाटत नाही. मी कशालाच घाबरत नाही. मेघना परत चारूला धमकी देते. मग माझी भीती बाळग, असे म्हणत चारूच्या अंगावर धावून जाते. पण लगेच उमाताई मध्ये येतात आणि त्या म्हणतात, चारू, बोल, तू तुला काय बोलायचंय ते बोल. इथे मेघना आंटी अतोनात प्रयत्न करत असतात चारूला थांबवायचा, पण आता सगळेच संपलेले असते. चारू आता दादांना म्हणते, दादा, मी तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगते. अहो, या मेघना आंटींना निशी कधीच आवडत नव्हती. निशी आणि नीरजच्या प्रेमाला त्यांना विरोध करता आला नाही तेव्हा त्यांनी वेगळीच चाल खेळायचं ठरवलं. खूप मोठा इमोशनल ड्रामा क्रिएट केला त्यांनी. पुढे दादा म्हणतात, हा तोच ना, जेव्हा मेघनाबाई पहिल्यांदा तुमचे सगळे गुन्हे गावासमोर उघड झाले तेव्हा नीरज रावांनी तुमच्याशी संबंध तोडले होते. तुम्हाला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप इतका झाला होता की तुम्ही आत्महत्याचा प्रयत्न केला, बरोबर ना? त्यावर बंधू म्हणतात, दादा, मला आता सगळं समजतंय. हे सगळं त्यांनी नाटक केलं होतं जेणेकरून आपण नीरज रावांचं मन वळू शकू. पुढे चारुई म्हणते, हो, त्यांनी नाटकच केलं होतं. आणि मेघनाला विचारते, तुम्हाला जर खरंच पश्चाताप झाला होता ना, मग तुम्ही निशीवर हल्ला का केलात? ओवी ज्या हल्ल्यात जखमी झाली होती ना, तो हल्ला यांनीच केला होता. तुम्ही निशी आणि नीरजचं लग्न करून दिलं आणि मग संधी साधून निशीला नीरज पासून लांब करण्याचा प्रयत्न केला, पण तोही तुमचा डाव फसला. म्हणून त्यांनी ठरवलं की निशी आणि नीरजला मुंबईला घेऊन जायचं आणि मुंबईला गेल्यावर निशीचा काटा काढायचा. ओवी आडवी आली म्हणून त्यांचा एक डाव फसला. निशीचे दागिने लुटण्याच्या बहाण्याने तिच्यावर जो हल्ला झाला होता तो यांचाच डाव होता, तो यांचाच सगळा प्लॅन होता, ज्यात निशीला वाचवताना ओवी जखमी झाली. पुढे श्रीनूही मेघनाला म्हणतो,
मेघना मॅडम, पण जी आई आपल्या मुलाला किडनॅप करू शकते, त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी माणसं पाठवू शकते, ती आई हे करूच शकते. नीरजला तर हे सगळं ऐकून धक्काच बसतो. पुढे चारू म्हणते, तुझं जे नीरज किडनॅपिंग झालं होतं ना, ती माणसं सुद्धा तुझ्या आईनेच पाठवली होती. मग ह्या दुसऱ्या आईचा काय विचार करणार आहेत? मेघनाची आता चांगलीच टरकलेली असते. तिच्या हातातून सगळं सुटत चाललेलं असतं. ती म्हणते, अरे ह्या मुलीला बाहेर काढा, ही मुलगी काहीही बोलतेय. पण चारू बोलतच राहते. ती पुढे म्हणते, तुझ्या या एका चुकीमुळे या हल्ल्यात ओवीचं अख्खं आयुष्य बदललं. तुला आहे का तरी याची कल्पना तुम्हाला? त्यावर बंधू मामा म्हणतात, चारू, हे जर सगळं तेव्हाच तू आम्हाला सांगितलं असतंस ना, तर मेघनाबाईंना कधीच आम्ही खडी फोडायला पाठवून दिलं असतं. त्यावर चारू म्हणते, चुकलं माझं, खरंच माफ करा मला, पण माझा नाविलाज होता. ह्यांच्याकडे एक माझं सिक्रेट होतं, ज्याचा वापर करून हे मला ब्लॅकमेल करत होत्या आणि त्याच सिक्रेटच्या जोरावर त्या वारंवार माझा वापर करत राहिल्या. पण अजूनही मेघनाबाई चारूला धमकी देतच असतात. हे पाहून दादा म्हणतात, चारू, तू बोल, कोणाला घाबरायची गरज नाहीये. तू दादा खोतांच्या घरात उभी आहेस. चारू बोलू लागते. ती स्वतःच्या अजून झालेल्या गुन्ह्याची कबुली देते. ती म्हणते, दादा, उमात्या, लालीताई, माझं चुकले, मीच तुमची गुन्हेगार आहे. माझ्या हातून चूक घडलीये, पण ती नकळत घडली होती. मी काहीच मुद्दाम केलं नाही. खरं तर असं काही होईल असं माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. पुढे चारू कबुली देते की दाईजीच्या मनाला तीच जबाबदार आहे, पण हे सगळं तिच्याकडून नकळत घडलं. मी काहीच मुद्दाम केलं नाही. माझा मारण्याचा अजिबात हेतू नव्हता. हा एक अपघात होता आणि त्या गोष्टीचा मला कायम पश्चाताप असेल आणि मी कधीच स्वतःला माफ करू शकत नाही, असे चारू सगळ्यांसमोर कबूल करते. दाईजीचे हे सत्य ऐकून सर्वांनाच खूप धक्का बसतो. सगळे चिडलेले असतात, रडत असतात, कोणालाच काही सुचत नसते. बंधुमामा आणि श्रीकांतराव चारूला म्हणतात, तू का मारलंस? काय बिघडवलं होतं तिनं तुझं? चारू, बोल, काय झाले ते तुला सांगावंच लागेल. चारू आता घडलेला सर्व प्रकार सांगू लागते. ती म्हणते, त्या दिवशी दायचीने श्रीनूला चापकाच्या फटक्यांची शिक्षा दिली होती. तेव्हा मला वाटलं दायची माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाच्या बाजूने आहे, म्हणून त्यांच्याकडून हे पुन्हा वधवून घेण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा तिथे उमात्या आणि दायची काहीतरी बोलत होत्या, ते मी ऐकलं. दायची उमात्याला म्हणत होत्या की ही दायची तुला वचन देते, आपल्या श्रीनूचं लग्न ओवी सोबतच होईल. त्यांचे हे बोलणे ऐकून मी हादरूनच गेले होते. मध्येच आता लाली आत्या चारूला विचारू लागतात, काय ग चारू, आई खरंच असं म्हणाली होती की ओवीचं लग्न श्रीनू सोबत व्हावं? चारूही म्हणते, हो, दायचीच्या तेच म्हणत होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच दायची सगळ्यांना हेच सांगणारही होत्या. मला वाटलं आता माझं आणि श्रीनूचं लग्न काही होऊ शकणार नाही. मी खूप घाबरले आणि उमात्या दायचीच्या खोलीतून बाहेर पडल्यावर मी आत गेले. मी दायचीचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही केल्या ऐकायलाच तयार नव्हत्या. मी म्हटलं त्यांना की तुम्ही मला म्हणाला होतात की श्रीनूचं लग्न त्या माझ्यासोबतच लावून देतील, मग त्यांनी त्यांचा असा निर्णय नाही बदलू शकत ना. पण दाईची काही केल्या ऐकायलाच तयार नव्हत्या. मी खूप विनवण्या केल्या, पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. त्या मला म्हणत होत्या, तुझं श्रीनूवर प्रेम आहे, पण त्याचं तुझ्यावर नाही ना. आणि ह्या सगळ्यात त्यांना दम लागला. मी त्यांच्याकडून वचन घेण्यासाठी त्यांच्या हातातला पंप हिसकावून घेतला आणि जोवर त्या मला माझं आणि श्रीनूचं लग्न लावून देणार नाहीत असं वचन देत नाही, तोवर त्यांना मी पंप देणार नाही असं त्यांना सांगितलं. पण त्या काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी दम्याचा त्रास त्यांना सहन होईना झाला, असह्य झाला आणि दायजींनी माझ्या समोरच जीव सोडला. दादा चारूला विचारतात, चारू, तू हे जे काही सांगतेस हे सगळं खरं आहे? तेव्हा चारू म्हणते, हो दादा, हे सगळं खरं आहे, आणि मोबाईल मधला व्हिडिओ दाखवते. त्या व्हिडिओमध्ये जसं चारूनं सांगितलं होतं तसंच सगळं घडलेलं होतं. आता मंजू खूपच चिडते. ती म्हणते, केवढी निर्लज्ज मुलगी आहेस ग तू, हे सगळं करून सवरून रेकॉर्ड पण केलंस. अगं जरा देवाची तरी लाज बाळगायचीस. त्यावर चारू म्हणते, हे मी नाही केलं रेकॉर्ड, मेघना आंटींनी रेकॉर्ड केलंय. हे ऐकून तर घरच्यांना खूपच मोठा धक्का बसतो, पण मेघना मात्र आता खूप घाबरलेली असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षक हो, उद्याचा एपिसोड खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.